वृश्चिक राशीचा प्रवास हा नेहमीच गूढतेने भरलेला असतो. 2025 मधील शेवटच्या अमावस्या म्हणजे तुमच्या जीवनातील एक खोल दरवाजा उघडणारा क्षण. या अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यावर ब्रह्मांडाच्या दोन शक्ती एकत्र काम करू लागतात. एक तुम्हाला जुन्यातून बाहेर काढण्यासाठी आणि दुसरी तुम्हाला एक अकल्पित उंचीवर नेण्यासाठी. अमावस्येची ऊर्जा तुमच्या अंतर्मनात लपलेली शक्ती जागवते आणि वृश्चिक राशीची शक्ती म्हणजे परिवर्तन. 2025च्या शेवटच्या अमावस्येनंतर तुमच्यासाठी 3 अशा घटना येत आहेत ज्या सुरुवातीला धक्का देतात, पण काही मिनिटातच लक्षात येते की हा धक्का म्हणजे एक वरदान आहे, एक टर्निंग पॉइंट आहे, तुमच्या नियतीने खास तयार केलेली दिशा. पहिली घटना उलगडणार एक असे रहस्य जे तुमच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवाह बदलून टाकेल. या अमावस्येनंतर काही दिवसातच एक अशी परिस्थिती तयार होईल की जिथं तुम्हाला वर्षानुवर्षे त्रास देणारी एक गोष्ट स्वतःहून प्रकाशात येईल. हे उलगडणे तुमच्या कुठल्याही प्रयत्नामुळे होणार नाही, त्यासाठी तुम्हाला आवाज उठवावा लागणार नाही. हे सत्य इतकं मजबूत असेल की कोणालाही त्याकडे दुर्लक्ष करणं शक्यच होणार नाही. बऱ्याच वृश्चिक राशी जातकांना मागे अनेक वर्षांपासून एखादी चुकीची अफवा होती, कोणीतरी पाठीमागून वार करत होता, कोणीतरी तुमचा मार्ग अडवत होता, तुमचं नाव वापरून स्वतःचा फायदा घेत होता, किंवा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल लोकांच्या मनात चुकीची प्रतिमा तयार करत होती. हे सर्व अचानक पाण्यावर तरंगून वर येईल. ती व्यक्ती स्वतः चूक उघड करेल किंवा परिस्थिती अशी बनेल की तुमच्या विरुद्ध तयार केलेलं जाळं स्वतःच तुटून पडेल. या रहस्य उघडकीमुळे तुमच्या आयुष्यात काय बदल होतात? तुमची प्रतिमा काही क्षणात पूर्णपणे स्वच्छ होते. ज्यांनी तुमच्याबद्दल चुकीचे ऐकले होते ते आज नव्याने तुमच्याकडे येतील. कामातील रोखलेली संधी परत मिळते. घरातील वातावरण शांत आणि तुमच्या बाजूने झुकते. अनेक वर्षांनी तुम्हाला स्वतःच्या सत्याची खरी ताकद जाणवते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक मोठा ताण अचानक गायब होतो. हा पहिला धक्का आहे, पण यातून तुम्ही मुक्त होता. दुसरी घटना अचानक मिळणारी एक विशाल संधी जी तुम्ही कल्पनाही केली नसेल. विश्वाचा खेळ नेहमी अनपेक्षित असतो. अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात एक असा क्षण येईल की जिथे नशीब तुमच्याकडे मोठ्या पावलांनी येईल. ही संधी तुमच्या मेहनतीमुळे नक्कीच मिळते, पण त्याचं टायमिंग इतका परफेक्ट असतं की तुम्ही काही सेकंद स्थिर उभे राहता. कदाचित तुम्हाला वाटेल की हे घडत आहे का खरोखर? ही संधी पुढील क्षेत्रांपैकी एकामध्ये येऊ शकते. नोकरीत अचानक पदोन्नती, मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी, व्यवसायातील एक शक्तिशाली पार्टनर, काहींच्या हातात येणारा मोठा करार, नवीन क्षेत्रात पाऊल टाकण्याचा मौका, किंवा परदेशात काम किंवा शिक्षणाची मोठी संधी. या घटनेचा खरा धक्का असा असतो की ही संधी तुमच्यासाठी खूप दिवसांपासून तयार होत होती, पण तुम्हाला त्याची कल्पना नव्हती. तुम्ही केलेली तयारी, संघर्ष, अपयश आणि सततची झुंज यांचे उत्तर तुम्हाला या एका क्षणात मिळते. ही संधी येताच तुमच्या जीवनात काय बदलते? आर्थिक स्थिती एका वेगाने मजबूत होते. कामात तुमचा आवाज आणि स्थान वाढतं. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच आता तुम्हाला मान देतात. घरात आदर आणि स्थैर्य वाढतं. तुमच्यावर असलेली जबाबदारी कमी होते. तुमच्या भविष्याबद्दलचा आत्मविश्वास वाढतो. हे तुमच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट असेल. ही घटना तुम्हाला पुढच्या 3 वर्षासाठी सुरक्षित आणि मजबूत बनवते. तिसरी घटना मनातील खोल जखम बरी करणारा मोठा दिलासा. वृश्चिक राशीचे लोक बाहेरून कणखर असतात, पण आतून खूप संवेदनशील असतात. तुमच्या मनात एक वेदना वर्षानुवर्षे साठली आहे. एखादी घटना, एखादी नाते, एखादी अपूर्ण गोष्ट किंवा काहीतरी जे तुम्हाला आतून सतत जाळत आहे. अमावस्येनंतर अचानक अशी परिस्थिती येईल की हे भावनिक ओझे स्वतःहून दूर होत जाईल. हे नात्यांमध्ये असू शकते. कदाचित एखादी गैरसमजूत संपेल, दुसरी व्यक्ती तुमच्याकडे परत येईल, कुणाचा प्रामाणिक क्षमा याचना मिळेल, किंवा तुम्ही स्वतःच कोणाला माफ करून पुढे जाण्याचा निर्णय घ्याल. ज्यांच्यावर कोर्ट केस, प्रॉपर्टी वाद, कौटुंबिक कलह किंवा आरोग्याशी संबंधित ताण होता त्यांच्यासाठी याचा अचानक सकारात्मक निकाल मिळेल. ही घटना घडल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा स्वतःला खूप हलकं वाटेल. काहींना डोळ्यात पाणी येईल. काहींसाठी हा अनुभव आध्यात्मिक असेल. काहींसाठी ही जीवन बदलणारी क्षमा आणि शांतता असेल. मानसिक शांतता, भावनिक स्वातंत्र्य आणि हृदयावरील ओझे सरकणे हे तुमच्यासाठी सर्वात मोठे वरदान ठरते. वृश्चिक राशीचा हा प्रवास नेहमी अंधारातून प्रकाशाकडे जाणारा असतो. तुम्ही इतरांसारखे नाही. तुमचं मन खोल आहे, विचार तीक्ष्ण आहेत आणि भावनांची खोली अपार आहे. त्यामुळेच जीवनातील प्रत्येक धक्का इतर राशींपेक्षा जास्त खोलवर जाणवतो. पण त्याच धक्क्यामधून पुन्हा उभं राहण्याची अद्वितीय क्षमता फक्त आणि फक्त वृश्चिक राशीकडेच असते. 2025 मधील शेवटच्या अमावस्या हा सामान्य क्षण नाही. ही एक अशी ऊर्जा आहे जी तुमच्या भूतकाळातील दरवाजे बंद करते आणि भविष्याचे दरवाजे एका झटक्यात उघडते. या अमावस्येनंतर येणाऱ्या 3 घटना म्हणजे तुमच्या जीवनातील 3 विशेष टप्पे. पहिली घटना तुमच्यावर वर्षानुवर्ष लटकून राहिलेलं ओझं दूर करते. ही घटना तुम्हाला समजावते की सत्य दडपून ठेवता येतं, पण कायमचं नाही. या उलगडण्यानंतर तुमची प्रतिष्ठा पुन्हा उभी राहते. विश्व जणू सांगतं, आता तुम्हाला कुणाच्याही सावलीची भीती उरू नये. दुसरी घटना तुम्हाला आयुष्याला एका विशाल संधीसमोर उभं करते. ही संधी अनपेक्षित आहे, पण तीच तुमचा पुढील अनेक महिन्यांचा मार्ग बदलणार आहे.
तुम्ही भोगलेला संघर्ष, केलेली मेहनत आणि सहन केलेली वेदना याचं एकत्रित फळ तुम्हाला येथे मिळतं. ही घटना जणू ब्रह्मांडाचा संदेश आहे. तू लढलास म्हणून तुला पुढं आता मिळत आहे. तिसरी घटना तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करणारी आहे. खूप काळापासून मनात साठलेल्या जखमा आणि वेदना आता विरघळू लागतात. मानसिक शांतता, भावनिक स्थैर्य आणि आत्मिक समाधान हेच तुमचं खरं धन आहे. ही घटना तुम्हाला मुक्त करते, हलकं करते आणि स्वतःकडे नव्याने पाहण्याची ताकद देते. हे सर्व घडणं म्हणजे तुमच्यात एक नवीन ऊर्जा जागृत होणे. तुम्ही अनुभवणार आहात एक अशी अवस्था जिथे तुम्हाला जाणवेल की आता विश्व तुमच्या विरोधात नाही तर तुमच्या सोबत चालत आहे. अमावस्येनंतर सुरू होणारा हा काळ तुमच्यासाठी एक नवा अध्याय आहे, जिथे सत्य तुमच्या बाजूने आणि नशीब तुमच्या मागे उभा आहे आणि शांतता तुमच्या छातीवर हात ठेवून म्हणते, आता पुढे जा, तुझा काळ सुरू झाला आहे. ही 3 घटना एकत्र मिळून तुमच्या जीवनातील पुढील 1 ते 2 वर्षाची दिशा निश्चित करतील. अंधारातून बाहेर येत असताना तुम्हाला दिसणार आहे एक नवा प्रकाश. तो प्रकाश म्हणजे बदल, तो प्रकाश म्हणजे प्रगती आणि ती प्रगती म्हणजे तुमची खरी उंची. वृश्चिक राशी आता मागे वळणार नाही, कारण 2025च्या शेवटच्या अमावस्येनंतर तुमचा प्रवास फक्त आणि फक्त वर जाणार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.